अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। 13 ते 18 डिसेंबर आहे षडरात्र म्हणजे आपल्या खंडोबांची नवरात्र। तर त्या कालावधीमध्ये आपल्याला खंडोबांची घटस्थापना करायची आहे। बरेच जण घटस्थापना करतात, तर तुम्ही जर करत असताल तर तुम्ही पण करा। तर आपल्याला खंडोबाची सेवा करायची आहे। आपण नवरात्रात आपल्या कुलदेवीची सेवा करतो, तसंच आपल्याला आपल्या खंडोबाची म्हणजे आपल्या कुलदैवताची सुद्धा सेवा करावी लागते। कुलदेवी म्हणजे आपली आई आणि कुलदैवत म्हणजे आपले वडील। आई जसं आपलं पालन पोषण करते, तसंच वडील आपलं उद्धार करत असतात। त्याच्यामुळे आपल्याला खंडोबाची सेवा करायची आहे, म्हणजे आपल्या वडिलांची सेवा करायची आहे, जास्तीत जास्त सेवा करायची आहे। तर आपण सेवा कोणती करायची, आपल्याला घटस्थापना करायची आहे। घटस्थापना केल्यावर आपण सेवा कोणती करायची, आपण जसं नवरात्रीमध्ये देवीची घटस्थापना करतो, दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचतो, तसंच आपल्याला ह्या नवरात्रामध्ये खंडोबाच्या नवरात्रामध्ये श्री मल्हारी सप्तशतीचे पाठ करायचे आहे। ते कसे करायचे, किती वाचायचे, त्याची पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर या कालावधीमध्ये आपल्याला तुम्ही घरीही करू शकता। आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे। तुम्ही भलेही तुम्ही नवरात्रामध्ये तुम्ही घट नाही बसवत, तर तुम्ही अखंड दिवा का होईना तुम्ही लावा। म्हणजे 5-6 दिवस तुम्ही अखंड दिवा लावा। अखंड दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित असेल तर आपल्यावरचे जे काही संकट असतात, जे दुःख असतात, जी ते सगळे त्या दिव्यावर जळून जात असतात। त्याच्यामुळे अखंड दिवा तुम्ही तुमच्या घरामध्ये लावा आणि मल्हारी सप्तशतीचा तुम्ही पाठ तुमच्या घरामध्ये करू शकता। जवळपास केंद्र असेल तर केंद्रात पण जाऊ शकता। तर कसे पाठ वाचायचे, मल्हारी सप्तशतीचा ग्रंथ दिसायला कसा दिसतो, हे बघा, ग्रंथ असा दिसतो आणि हा ग्रंथ दिंडोरी प्रणीत आहे, म्हणून हा ग्रंथ तुम्हाला केंद्रामार्फतच मिळेल। जवळपास केंद्र असेल तर तिथून तुम्ही आणू शकता। आणि याची सेवा आपण करतो तर इतर 12 महिन्यामध्ये आपण याची सेवा दर रविवारी करायची। जर तुमच्या घरामध्ये वडिलांचं आणि मुलाचं जमत नसेल, त्यांचे मतभेद होत असतील, मुलगा घरात आला तर बाप बाहेर जातो, बाप घरात आला तर मुलगा बाहेर जातो, म्हणजे त्यांचा अजिबात जमत नाही, एकदम 36चा आकडा आहे। अशा वेळेस काय करायचं, मुलाला पण आणि वडिलांना पण 5 रविवार उपवास करायला लावायचे आणि 5ही रविवारी त्यांना ह्या ग्रंथाचं त्यांना पाठ करायला लावायचे। 5 पाठ आणि 5 उपवास दोघांना पण करायला लावायचे। बघा, त्यांचं जे मतभेद होतात किंवा त्यांचे जे मनमिटाव झालेले आहेत ते दूर होतील आणि ते एकमेकांशी बोलायला लागतील। इतका प्रभावी हा ग्रंथ आहे। तुमच्या घरामध्ये जर खंडोबाची किंवा कुलदेवतेची किंवा सेवा होत नसेल, त्यांचा मान सन्मान होत नसेल, तर तुमच्या घरामध्ये असे विनाकारण प्रॉब्लेम क्रिएट होत असतात। कारण आपण म्हणतो घरामध्ये काही विनाकारण भांडणं होता, विनाकारण किटकिट होते, तर मग तुमच्या घरामध्ये याचा अर्थ आहे की तुमच्या घरामध्ये तुमच्या कुलदेवतांची सेवा होत नाही, त्यांचा मान सन्मान होत नाही। तर तुमच्या घरामध्ये होत असेल तर तुम्ही नक्कीच या ग्रंथाचं पारायण पुरुषांना करायला लावायचं। आता ह्या षडरात्रीमध्ये तुम्हाला जर पुरुषांनी जर नाही केलं तर महिलांनी सुद्धा केलेलं चालतं। पुरुषांनी जर नाही केली तर महिलांनी केली तरीही चालते ही सेवा। तर ह्या 5-6 दिवसामध्ये तुम्हाला 5 पारायण करायचे आहे, म्हणजे 5 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे। तर 13 ते 18 डिसेंबर म्हणजे 5-6 दिवस तुम्हाला, तर 5 पाठ तुम्हाला ह्या 6 दिवसामध्ये तुम्ही कमीत कमी 5 पाठ का होईना याची पूर्ण करा। तर आपल्याला माहिती आहे की आता स्वामी चैत्र सारामृतची पण सेवा चालू आहे बऱ्याच जणांची। गुरुवार पण मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आता चालू होणार आहे। कोणी सत्यनारायणची सेवा करतं, कारण ह्या महिन्यात बरेचसे आपल्या सेवा असतात, पण याची पण तुम्हाला सेवा करायची आहे। ही पण सेवा करायला अजिबात चुकू नका, कारण घरामध्ये कुलदेवी आणि कुलदैवतांचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं। जर त्यांचा आशीर्वाद, त्यांची कृपा आपल्यावर जर नसेल तर आपल्या घरामध्ये विनाकारण भांडणं होतात किंवा चांगल्या कामांना अडचणी निर्माण होतात, लग्न होत नाही, लग्न जमलेले मोडतात, आपल्या घरामध्ये कोणतेही मंगल कार्य होत नाही। तर हे जर प्रॉब्लेम तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्ही असं समजायचं की आपल्यावर काही ना काही आपली कुलदेवी नाराज आहे, कुलदैवत नाराज आहे, आपण त्यांचा मान सन्मान केला नाही, त्यांची आपण सेवा केली नाही, त्यांची आठवण आपण केलेली नाहीये। तर तुम्हाला ही संधी खूप चांगली आलेली आहे, कारण 12 महिन्यातून आपण कधीच आपण खंडोबाचं दर्शनाला गेलो नाही किंवा त्यांची सेवा केली नाही। तर ही जी सेवा आहे तुम्ही ह्या षडरात्रीमध्ये करू शकता, जेणेकरून त्यांची कृपा तुमच्यावर होईल, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि तुमच्या जे काही अडीअडचणी आहेत त्या सुद्धा दूर होतील। तर याचं पारायण कसं करायचं, आता ग्रंथ असा दिसतो, हा दिसायला
आणि तुम्हाला हा दिंडोरी प्रेरित आहे म्हणून तुम्हाला केंद्रामार्फतच हा ग्रंथ मिळून जातो. तर आपण कोणतीही सेवा करतो तर आपण सेवा करायच्या अगोदर आपण स्वामी स्तवन वाचतो. हे बघा इथे दिलेले आहे, हे स्वामी स्तवन. तर इथे स्वामी स्तवन, हे स्वामी स्तवन वाचायचं. स्वामी स्तवन वाचणं झालं की इथे नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजचा जप घ्यायचा. त्याच्यानंतर तुम्हाला एक माळ जप झाला की त्याच्यानंतर तुम्हाला श्री मल्हारी कवच वाचायचं. हे बघा इथे स्वामी स्तवन संपलं की इथे लगेच मल्हारी कवच आहे, हे कवच तुम्हाला वाचायचं. हे कवच वाचणं झालं की नंतर श्री मल्हारी हृदय स्तोत्र हे तुम्हाला वाचायचं आहे. कारण आपण याच्यामध्ये जे अध्याय आहे ते डायरेक्ट आपण अध्याय वाचायला सुरुवात करत नाही. जसं सप्तशतीचा ग्रंथ आहे त्याच्यासुद्धा आपल्याला काही ह्या सेवा अशा असतात, त्या आपल्या सेवा घ्याव्या लागतात, नंतर आपण अध्यायाला सुरुवात करतो. तसंच याच्यामध्ये पण आहे. तर हा ग्रंथ पूर्ण मराठीमधून आहे, त्याच्यामुळे वाचता वेळेस पण आपल्याला पूर्ण समजतो तो, त्याच्यामुळे खूप सोपा ग्रंथ आहे. तर हे मल्हारी हृदय स्तोत्र तुम्ही वाचलं की त्याच्यानंतर तुम्हाला मल्हारी अष्टक वाचायचं आहे. आणि मल्हारी अष्टक झालं की त्याच्यानंतर एक मंत्र आहे, तो मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. तर हा मंत्र तुम्ही 11 वेळेस म्हणू शकता, एक माळी म्हणू शकता. थोडासा मोठा मंत्र आहे तर तुम्ही 11 वेळेस म्हणायचा. आणि सप्तशती तर मल्हारी सप्तशतीच्या पाठाला सुरुवात करायची. ते बघा इथे पाठाला सुरुवात होती, पहिला अध्याय इथं आहे. त्याच्यामध्ये 1 ते 14 अध्याय आहेत. तर हे पूर्ण तुम्ही अगोदर ही सेवा घ्यायची, नंतर पहिला अध्यायापासून ते 14 अध्यायापर्यंत तुम्हाला वाचायचं. 14 अध्याय झाला की नंतर मग क्षमा प्रार्थना म्हणायची. तर याच्यामध्ये क्षमा प्रार्थना पण आहे. क्षमा प्रार्थना झाली की खंडोबाचा जय जयकार करायचा. जय जयकार झाला की मग तुमच्याकडे घट बसवला असेल तर घटाची आरती करायची तुम्हाला. तर ही अशी सेवा, हे असे मल्हारी सप्तशतीचे पाठ तुम्हाला करायचे आहे. खूप साधी सेवा, सोपी सेवा आहे, पण खूप जास्त प्रभावी आहे, तितकीच प्रभावी पण आहे. तर नक्की याची पाठ तुम्ही करायला विसरू नका. 5 दिवस फक्त तुम्हाला याची पाठ करायची आहे, पण वर्षभरासाठी तुम्हाला कुलदेवतेचा आशीर्वाद राहील, त्यांची कृपा तुमच्यावर होईल. काही अडीअडचणी असतील त्यासुद्धा यानं दूर होतील. तर नक्की ही सेवा तुम्ही करायला विसरू नका. तर घट कसा मांडायचा किंवा घट कसा आपण खंडोबाचा घटस्थापना कशी करतो त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो पण नसेल बघितला तर नक्की बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.